फॅन्सीवाल्या बांगड्या घेणार. हा मी पण. बाबू तुला कोणत्या पाहिजेत? कुठल्या पण चालतील. दादाचं लग्न असतं तर हौसेने सगळं केलं असतं. ए ते जॉब केला लाल चांगलं दिसतील ना? नको नको, अक्काला लाल नाही लायकत. ए लायकी का काढते धनु दीदी? अगं लायकी नाही लायकत म्हणजे तिला लाल नाही आवडत. तिच्यासाठी ना आपण हे बघ या हिरव्या घेऊया. चालेल. या हिरव्या बाजूला काढून ठेव आणि ह्या पण. क्या खूब दिखती है पोरगी. तू काळजीच करू नको पुरी. एकदम भारी में चूड़ा पहनेंगे तेरे को. ये बस. प्रतिमा मुलगी नाजूक आहे, बांगडी जोर शंमत घालो. एकदम हळूच पाहिना ते मै. थांबा थांबा, तिचा चुडा इतक्यात नका भरू, तर बाकीच्यांच्या बांगड्या भरून घ्या. तिचा चुडा सासरून येतोय. आलाच म्हणा. या नमस्कार, बसा की. योग्या नवरीचा चुडा. यो कसा बसता रे पोरी के हाथ में. साइज कम है इसका. तिच्या हातात जायचंच नाही या. घालून बघायच्या आधीच कळलं बाय तुम्हासनी. पाहुणी बाई जिंदगी गई हमारी या धंदे में. आज करतोय आम्ही धंदा. हो एक नजर तो पाहिजे तो कोणत्या आता कोणची बांगडी बसवते. हे बघा म्या चुडा दिलाय, तो मानाचा आहे. आता नवरीच्या हातात तो कसा भरायचा हे तुम्ही ठरवा. चाचा अहो जेवढं सांगितलं तेवढं करा ना. कशाला बाकीचं रान आणताय हो. फातिमा जे बाबा बसते घ्या. थांबा. तुळजा अगं बांगडी भरायच्या आधी उखाणा घे. आमच्याकडे नाही अशी पद्धत. लग्नाच्या आधी उखाणा घेत नाहीत आमच्यात. तुमच्याकडे नसल चालत, आमच्याकडे चालतं. आणि ये लगीन आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे होणार. किती वेळा सांगायचं तुम्हाला. तुळजा घे बाळा उखाणा. हा घे तुळजा नाव घे. हा घे की तुळजा उखाणा. अगं तुळजा घे घेऊ का ना. आता रीतभात काय चालत नाही. घेऊ का ना. मला एरवी त्या माणसाचं नावही घ्यायला आवडत नाही. उखाण्यात तर मी त्या नीच माणसाचं नाव घेणं खूप लांबची गोष्ट आहे. लाजतेस काय नवऱ्याचं नाव घ्याया. घे लवकर, नाही तर पुढचा कार्यक्रम नाही होणार. गेल तुझा गेलो लवकर नाव. प्रत्येक बाईला मिळायला हवा असा नवरा जो करेल स्त्री शक्तीचा सन्मान. सासर लाभावं असं जे ठेवेल स्त्रीचा मान. अशा घराची व्हावी चर्चा चौका चौकात. अशा घराची व्हावी चर्चा चौका चौकात. लग्नाआधी मी नाही घेत त्यांचं नाव चार चौकात. सर्वांची माफी मागून नाव घेते फक्त मनात. बया कसली हुशार आहे पोरगी. रीतभात पण पाळली आणि सासरकडच्यांचा मान पण राखला. भरू का आता बांगड्या. बरा आता तुझी समधी हुशारी बाहेर पडेल बघ. आता
वाईट जोर लावा. चाची नाश्ता करून आला नाही काय? जोर लावा जरा. अतो गो बया, अतो कसली डॉक्टर तू? एवढं सरगत बघून असं करते हा? संसार कसा करणार हा? दुसरी घ्या, जाईल. घ्या लवकर. चाची थांबा. चाचा सरक बघू. जमलं की दादाला? हा मग दादा कुणाचा आहे? समजा जमतं त्याला. चाची घ्या. याला इथं पण माझा काय ओळखून लावला. ह्याच्याकडे पण एकदा बघायला पाहिजे. आजी आत्या, चुडा द्यायचं काम झालंय, निघायचं का? चला. अहो थांबा, असं कसं निघालात काय ना खाता पिता? थोडस काहीतरी खाऊन जा. पोराकडचं घर आहे आमचं. तुमच्या दुप्पट कामं पडलीत. येतो आम्ही. तू जा, भेटू लग्नात. हा? दादानं किती काळजीनं बांगड्या भरल्या ना तुळजाला. पण देवाला पण काळजी वाटली पाहिजे ना. त्या दोघांचं लग्न लावायला काय होतंय त्याला? आपण ना देवाकडे प्रार्थना करू की काहीतरी जादू होऊ दे आणि ह्या दोघांचंच लग्न होऊ दे. आई, मी सत्यदाच्या लग्नात आहे ना सगळं चांगलं चांगलं खाणार. हो बाळा. पण आई, मला काय काय मिळणार ग? सगळं मिळणार. सगळं? पुरी असणार, भाजी असणार, मसाले भात असणार, कोशिंबीर असणार, बासुंदी असणार आणि लाडू बी असणार. लाडू? मला खूप आवडतो लाडू. मला पण पाहिजे लाडू. मी पण सत्यदाच्या लग्नात येणार. मला लाडू पाहिजे. मी येणार लग्नाला. आई आई, पण तू मला लग्नाला नेणार ना? आपण दोघं बी जाऊ, फोटो काढू, लाडू खाऊ. ये, फोटो काढू आणि लाडू पण खाऊ. ये, फोटो काढू लाडू पण खाऊ. दादाच्या लग्नाला जायचं. चित्री, लग्नाची सगळी कपडे आणि दागिने नीट सांभाळायचे बरं का. आणि बाकीच्या गोष्टी व्यवस्थित घेतल्यात का नाही ते पण बघ. परत तिथे गेल्यावर म्हणजे नाही राहिलं आणि ते राहिलं. बरं, बाकीची तयारी झाली का? अहो सगळं पॅकिंग व्यवस्थित झालंय. बरं ऐक, सगळं सामान नोकरांना गाडीत घेऊन भरायला लाव. बरं, वराडाला न्यायला बस आली आहे ना? अहो, बाहेरच उभी आहे. लक्झरी आहे ना? हो अहो एकदम एसी. काय डॅडींनी सांगितले, गावातली सगळी माणसं बघत राहिली पाहिजे बघ. निंबाळकरांच्या घरच्या लग्नाची चर्चा अख्ख्या जिल्ह्यात झाली पाहिजे अशी तयारी करा. सगळ्यांच्या तोंडी कौतुकच झालं पाहिजे. तसंच होणार.
आता तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळं चाललंय म्हणलं सगळं व्यवस्थितच होणार हा. बरं तुम्ही पुढे निघा आणि वराडची गाडी पण निघू द्या. चालतंय. चल बाजूला. एवढं सामान घेऊन कुठे चालली आहे? लग्नाला काय? कुठं लय सामान आहे? एका बॅगेत कपडे आणि दुसऱ्या बॅगेत फक्त मेकअपचं सामान आहे. मेकअप तोंडाला राहते का खाते? चल बाजूला. जावाजी काजू, तुम्हाला दिसत नाही इथं तुमच्या वहिनीला बॅगा उचलता येत नाहीत? मदत करायची ना. आई माझी वहिनी कुठे इथं? पुढे सांगताल. काय सांगू, बरोबर बोलतोय तू. कुठे आहे आमची वहिनी इथं? तुमच्या दोघांचे डोळे फुटलेत का? इथं तुमच्या समोर एवढी मोठी मुलगी उभी आहे, दिसत नाही? नाही. राहू दे. आईला काय सर आता मी मी जाणार. मी जाणार पुढे मी जाणार सोड. काय काय तुम्हाला गर्दीत कसं आज जायचं का नाही त्याची आयडिया देतो. मी जाणार. गेलो बाबा. मी जाणार. मी जाणार. मी जाणार. मी पहिला जाणार. काय गोंधळ लावलाय? खाली उतर. उतर खाली. चल खाली. परेड सावधान. गाड़ी में लाइन के साथ एक एक करके जाएंगे. गाड़ी में जाओ. धनु दीदी, एवढं काय सामान आणलंय? राहू दे, लय इम्पॉर्टेड आहे. इम्पॉर्टंट म्हणायचंय का तुला? हा तीच. धनु पण ना. बघू धनु दीदी काय आणलंय त्याच्यात. काय नाही. बघू इकडे. नाही ना राजू, नाही. धनु दीदी, बघू काय आणलंय. बघू. अगं धनु दीदी, एवढं खायचं सामान आपल्याला काय महिनाभर नाही राहायचं तिकडं. राहू दे की राजू, चालतं. तू कोणाला विचारून घेतलं? आत्याला. माझं सामान आणलंय ना. अगं ते जग का आलीच आहे. ये नाना या इथं बसा तुम्ही. अरे तू बस बाबा. मिलिटरीत होतो ना तेव्हा बॉर्डरवर ना सलग 16 तास उभा राहायचो. अजून 8 तास उभा राहू शकतो. ना ना आतापर्यंत बॉर्डरवर राहून तुम्ही लय देशाची सेवा केली. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही बसा बघू. चला बस. बर चल. आले का सगळे? होय होय दादा, सगळे आलेत. जाऊ दे. चला गणपती बाप्पा. मोरया. काय नवरदेव, 13:12 का वाजलेत? सूर्य अजून डोक्यातून गेला नाही वाटतं. तुला कसं कळ? अरे तुझा मोठा भाऊ आहे मी. तुझ्या डोक्यात काय चाललंय हे चांगलं ठाव आहे मला. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तसंही तो सूर्य असाच मरणार आहे. ते कसं? अरे त्याच्यासमोर तू आणि तुझा लग्नाच्या बंधनात अडकणार म्हटल्यावर त्याला हे मरण्यासारखंच आहे की. सगळं खरंय, पण माझं काय? ज्या पोरीला मी आवडतच नाही मला तिच्याशी लगीन करावं लागते. कळतंय तुला? सत्या, अरे किती वेळा समजायचं तुला? हे लग्न म्हणजे फक्त व्यवहार आहे असं समज. एकदा का ती पोरगी घरात आण आणि मग घे तुझा बदला. तुला कोणी अडवलं वय? आणि तो पट्टा तो फक्त काय प्रसादसाठी आहे वय? तू अजिबात काळजी करू नको. लग्नानंतर त्या सूर्याला कसं संपवायचं ते मी बघतो. चला
निघायचं. चल चल या. चल. मला पण यायचंय दादाच्या लग्नाला. साक्षी, मी पण लाडू खाणार. लाडू लाडू लाडू. तू आणि तुझा लेख चांगल्या कामाच्या वेळी बरोबर आडवी येतात. प्रसादला हे लग्न बघायची लई इच्छा आहे. आम्हाला बी घेऊन चला. आम्ही लांब कोपऱ्यात कुठेतरी बसू. प्रसादला लगीन गावायला येतेस, काम सामान काढून घ्यायला येतेस. तिथं गावातली लोक असतील, त्यांच्या समोर मानकरी म्हणून मिरवायचं असल आणि आम्हाला मान खाली घालायला लावायची असल. नाही वो, असलं काय बी माझ्या मनात नाही. मग गप खरी बसायचं, नाहीतर शशी पट्टा काढल ना त्याच्या अगोदरच आत जायचं. नाही नको. आई, चल बाळा. अगं पण मला पण जायचंय ना ग आई. आई पण मला जायचंय ना दादूच्या लग्नाला. आई आई. शशी, नोकरांना सांग यांना खोलीत कोंडून ठेवायचं, नाहीतर बरोबर माग काढत येतील आपला. वय आजी. कसला विषय हॉलचा. एकदम थगामागा आणि मला बागा. हा काजू घनगना आहे घनगना. काजू सरबत सरबत. घ्या सगळ्यांना, बोला पटापट. ना तुम्ही सगळी राहायची व्यवस्था बघा. मी तर स्वागतासाठी थांबतो. हा चला 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 पटापट चला. या लवकर. तेजू ये पटकन. एक्सक्यूज मी, एम काजू. नमस्ते. मी पुढे. नमस्ते. हे फ्री आहे का? यस. हो. दोन द्या, दोन. तुम्ही पण घ्या की. नो प्रॉब्लेम. Cheers. अजून दोन. यस. घेणार. नो प्रॉब्लेम. Cheers. अजून दोन. मुर्दा बशिवला तुमचा. फुकट तर मिळाला मग किती पण प्यायचं बाय. उपाशी कुठला. आवर जा पटपट. तेजू बॅगातून आवरून या पडदेशी. हा पाहुणे येतील इतकं. जा आवरा. जाऊ जाऊ जाऊ. माझ्या बहिणींची लग्न पण मला अशीच मोठी करायची. सगळी बघतच राहिली पाहिजे. देवा, माझी एवढी इच्छा पुरी कर. बाकी मला काही बी नको. जिम पाय उचल, चल पटपट. तिकडे सांगितलं पण नाना जा. सांगितलं जा. माझ्या तेजूच्या साखरपुड्याला सुद्धा असंच सजवलं तर सगळं. पण दाजी नाही, सूर्यादादा पुढे आहे. सूर्यादादा सगळं व्यवस्थित करेल. चला तुम्ही या, ठेवा पहिल्यांदा. चल चला मामा.
अरे हे काय मला पटलं नाही बघ. काय पटलं नाही तुला? अरे तुझं आणि तिचं लग्न व्हायला पाहिजे होतं. आता नाही नशिबात त्याला काय करायचं? असं कसं? अरे देव बघतोय ना. अरे देवा, माझं तुझ्याकडे शेवटचं मागणं आहे. ह्याचं आणि तुझ्याचं लगीन होऊ दे.